शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल 2026 आणि आज आपण बघणार आहोत एप्रिल, मे, जून या 3 महिन्यातील उष्णतेच्या लाटा संदर्भातची माहिती. कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येऊ शकतात, तेव्हा आपण जे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण मान्सून 2026 देखील 29 नोव्हेंबरला दिलेला आहे. 30 मार्च रोजी मान्सून 2026 मधील पावसाच्या तारखा, कोणत्या महिने कशा स्वरूपाचा कोणत्या महिन्यात पाऊस राहील या संदर्भाची देखील माहिती दिलेली आहे. तेव्हा आपण चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर नक्कीच आपल्याला अशाच प्रकारची विश्वासू आणि अभ्यासू माहिती या ठिकाणी मिळणार आहे. सुरुवातीला आपण एप्रिल महिन्यातील पावसाचा अंदाज जर बघितला तर देशाच्या जवळपास संपूर्ण विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर पूर्वेकडचा जो विदर्भ आहे या ठिकाणी आणि दक्षिण मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली या ठिकाणी सरासरीपेक्षा 60 ते 70% किंवा 70% पेक्षा अधिक असा अंदाज आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. बाकी राहिलेला पश्चिमेकडचा विदर्भ असो किंवा उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा घाटाचा संपूर्ण विभाग, कोकणामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. यानंतर दिवसाचं तापमान एप्रिल महिन्यातील जर बघितलं आपण तर वर्ध्याचा काही भाग, यवतमाळ, अकोला, वाशिम, संपूर्ण मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिकचा देखील पूर्वेकडच्या भागामध्ये अधिक तापमान राहणार आहे. म्हणजे जेवढं तापमान दरवर्षी असतं त्यापेक्षा अधिक तापमान या संपूर्ण पिवळ्या कलरच्या भागामध्ये जाणवू शकतं. यवतमाळचा पूर्वेकडचा भाग, चंद्रपूर, गडचिरोली, राहिलेला व उत्तरेकडचा संपूर्ण विदर्भ आहे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे देखील सोयगाव तालुक्यापर्यंत सरासरीच्या दरम्यान तापमान राहील. घाट आणि कोकणामध्ये देखील सरासरीच्या दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये तापमान बघायला मिळणार आहे. उत्तरेकडील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान राहील. त्याचं कारण म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पावसाचा अंदाज आहे. इथून पुढे ढग येतील आणि हे ढग किंवा पावसाचा काहीसा प्रभाव जाणवेल. त्यामुळे या ठिकाणी पाऊस दिवसाचं तापमान जे आहे तर कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. यानंतर आपण रात्रीचं तापमान जर समजून घेतलं तर रात्रीचं तापमान जे असेल तर आपल्याला हे देखील देशाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. खास करून पश्चिम विदर्भातील यवतमाळ, बुलढाण्यापर्यंत, जळगाव, त्यानंतर मराठवाड्याचा देखील संपूर्ण विभाग आणि सोलापूरपर्यंत देखील 70 ते 80% असा अंदाज आहे की सरासरीपेक्षा अधिक रात्रीचं तापमान जाणवू शकतं. म्हणजेच रात्र या ठिकाणी गरम राहील, उकाळा जाणवण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. यानंतर आपण उष्णतेच्या लाटा एप्रिल महिन्यातील जर समजून घेतल्या तर नंदुरबार, धुळ्यापासून ते नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली हा जो संपूर्ण घाटाचा भाग आहे कोल्हापूरपर्यंत या ठिकाणी उष्णतेच्या लाटा राहणार आहेत. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये 1 ते 2 दिवसासाठी उष्णतेची लाट येऊ शकते, परंतु साताऱ्यापासून ते नंदुरबारपर्यंत 5, 6, 7 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी देखील उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या जळगावमध्ये किंवा आमच्या विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटा नाहीत का? तर बघा मित्रांनो, हा जो संपूर्ण घाटाचा भाग आहे नंदुरबारपासून नाशिक ते साताऱ्याच्या महाबळेश्वरपर्यंत हा संपूर्ण घाटाचा भाग आणि हे सगळे थंड हवेचे ठिकाण आहेत. या ठिकाणी झाडे चांगली आहेत, डोंगर आहेत, त्यामुळे या ठिकाणी हवामान जे असेल ते शांत असतं. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी 4 ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान एप्रिल महिन्यामध्ये जाणवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी उष्णतेची लाट तयार होणार आहे आणि शेतकरी बांधवांना देखील या ठिकाणी जाणवणार आहे की यावर्षी उन्हाळा खूप कडक आहे, यावर्षी चांगल्यापैकी ऊन जाणवतंय. त्यानंतर आपण आता एप्रिल, मे, जून या 3 महिन्यातील दिवसाच्या तापमानाचा अंदाज जर बघितला तर विदर्भाचा अगदी पूर्वेकडचा भाग, दक्षिण मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर असेल किंवा सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर आणि हा जो कोकणाचा संपूर्ण भाग आहे या ठिकाणी सरासरीच्या आसपास ऊन राहण्याचा अंदाज आहे. बाकी जास्तीत जास्त विदर्भाचा विभाग असेल किंवा मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावपर्यंत दिवसाचं तापमान हे आपल्याला एप्रिल, मे, जूनपर्यंत कमीच बघायला मिळणार आहे. याचा अर्थ दिवस या ठिकाणी थंड असणार आहे. त्यानंतर रात्रीचं तापमान एप्रिल, मे, जून दरम्यानचं जर बघितलं, हे देखील आपल्याला देशाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक बघायला मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातील चंद्रपूरचा थोडासा भाग, यवतमाळ, त्यानंतर अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या काही भागामध्ये सरासरीच्या दरम्यान या ठिकाणी रात्रीचं तापमान राहील. बाकी ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा अधिक, खास करून कोकणाचा भाग जो आहे किंवा नाशिक जिल्ह्यापर्यंत काहीसं उबदार वातावरण आपल्याला या 3 महिन्यामध्ये बघायला मिळू शकतं. त्यानंतर उष्णतेच्या लाटा एप्रिल, मे, जून महिन्यादरम्यान जर बघितल्या, हे देखील देशाच्या बहुतांश विभागामध्ये उष्णतेच्या लाटा राहण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी देखील आपल्याला एप्रिल, मे, जून दरम्यान नंदुरबारपासून हा जो संपूर्ण घाटाचा विभाग आहे कोल्हापूरपर्यंत 6, 7, 8 दिवसासाठी उष्णतेच्या लाटा जाणवणार आहेत. या खालोखाल जळगाव, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल
त्यासोबत विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि पालघरपर्यंत देखील 1 ते 2 किंवा 2 ते 3 दिवसासाठी उष्णतेच्या लाटा जाणवण्याचा अंदाज आहे. आता या ठिकाणी देखील शेतकरी म्हणतील, काही वेळेस म्हणता की उष्णतेच्या लाटा राहतील, काही वेळेस म्हणता की सरासरीपेक्षा दिवसाचं तापमान कमी राहील. हे जर आपण समजून घेतलं तर बघा मित्रांनो, स्पष्टपणे अशा प्रकारे आपण हे मॉडेलचे अंदाज समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. नाहीतर मॉडेलनुसार जर बघायला गेलो तर काहीच मेळ लागणार नाही. त्यासाठी स्वतःचा अभ्यास देखील लागतो. त्याप्रमाणे जर बघितलं आपण, ज्या उष्णतेच्या लाटा आहे तर हे आपल्याला एप्रिल महिन्यात जाणवणार आहेत. कारण करून दक्षिणेकडचा जो भाग आहे या ठिकाणी पश्चिमी विदर्भ आहे, या ठिकाणी जवळपास 43°C देखील अधिक तापमान जाणवण्याची दाट शक्यता आहे. बाकी विदर्भामध्ये राहिलेल्या विभागामध्ये देखील उष्णतेच्या लाटा जाणवणार आहेत. त्याचं कारण म्हणजे हे ऊन जे असेल तर हे फक्त आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये जाणवणार आहे. या खालोखाल देखील जो बाकीचा भाग आहे, नाशिकचा देखील थोडासा भाग, हे जे का दाखवतं आहे असं मॉडेल, तर हे एप्रिल महिन्यामधलं ऊन आहे. परंतु जसंही आपण एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा अंदाज बघू तर मे महिन्यामध्ये देखील ऊन कमी राहील आणि जून महिन्यामध्ये देखील ऊन कमी राहील. त्याच्यामुळे हा जो संपूर्ण पट्टा आहे या ठिकाणी आपल्याला दिवसाचं तापमान जे असेल किंवा दक्षिणेकडच्या भागाच्या आसपास सरासरीच्या दरम्यान हे 3 महिन्याचं आहे. म्हणजे उष्णतेची लाट फक्त एप्रिल महिन्यात, मे आणि जून महिन्यामध्ये ऊन कमी राहणार आहे. त्यामुळे हे जे उष्णतेची लाट येणार आहे तर ही 9 एप्रिल नंतर म्हणजे 10 एप्रिलपासून ते 11 एप्रिलपासून अजून या ठिकाणी वाढ होणार आहे. 15-16 एप्रिलपर्यंत जबरदस्त उष्णतेची लाट राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे जे बागायती शेतकरी असतील त्यांनी आपल्या पिकाला या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. हळूहळू जे ऊन असेल तर अशा प्रकारे पश्चिमेकडे हे वाढत जाणार आहे आणि म्हणजे 10 तारखेपर्यंत अशा प्रकारे जर राहिलं तर 11 तारखेपर्यंत नाशिकपर्यंत देखील या ठिकाणी पोहोचू शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाला लवकरात लवकर पाणी देऊन घ्या. आता जरी सध्या पाऊस झालेला असला तरी पण या ठिकाणी पाणी चालू करा. कारण की ऊन खूप वाढणार आहे. 40°C आपल्या राज्यामध्ये अधिक तापमान असेल. त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्येच पाणी या ठिकाणी आपलं पीक पुन्हा मागू लागणार आहे. त्यासाठी पाऊस जरी झालेला असला तरी आपल्याला आता पाणी चालू करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही समजून घेतला, शेवटपर्यंत बघितला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.